काय हे दादू, अजून चालू आहे तुमचं? शी, कळत कसं नाही हो तुम्हाला? डोळ्यावर ताण येतो ना तुमच्या. डॉक्टर काकांनी तुमच्या जागरणांवर मला लक्ष ठेवायला सांगितलंय, माहितीये ना? तू सांगणार आणि मी ऐकणार. अच्छा, मला काय, मी सरळ दिवा बंद करून टाकेन. शाळेत न ऐकणाऱ्या नाठाळ मुलांना तू अशीच वागवणार का? आता का बोलती बंद झाली? मला नाहीच बोलायचं तुमच्याशी. का बुवा? का काय दादू, बीएड ला फर्स्ट आलीये मी, तरी आपल्या शाळेत मला घ्यायचं काही नाव काढत नाही तू. दादू, दादू तुम्हाला माहितीये ना, काय? इट्स माय लॉंग चेरिश ड्रीम. दादू तुम्हाला आठवतं काय? इथेच इथेच ह्याच स्टडी मध्ये अगदी लहान असल्यापासून धडे गिरवलेत मी. तुमच्यासारखा खूप अभ्यास करायचा आहे, मुलांना शिकवायचंय, त्यांच्याकडनं खूप काही शिकायचंय. हंबीरराव राजे शिर्के विद्या मंदिर मध्ये आदर्श विद्यार्थिनी होते मी, आणि आता मला तुमच्यासारखंच आदर्श शिक्षक बनायचंय. तिथेच. दादू तुम्हाला माहितीये, तुम्ही वर्गात आल्यावर मुलांच्या तोंडून जसं आनंदानं आहा असं निघायचं ना, तसाच, अगदी तसाच रिस्पॉन्स मलाही मिळवायचा आहे. पण माझ्या ऍप्लिकेशनवर तुम्ही काही उत्तरच देत नाही आहात. ते जाऊ दे का? जाऊ देत? अगं तू एवढी पहिली आलीस, दादू कडून काही गिफ्ट नको तुला? हे बघ, शाळेबद्दल आपण नंतर बोलू. मी तुला आता दुसरं काहीतरी. नाही दादू, मला दुसरं काही नकोय. हे सुद्धा? हे पेन तुम्ही मला देणार आहात? घेऊ? घे. दादू, हे या पेनानेच तुम्ही तुमच्या डॉक्टरेटच्या थिसीस लिहिल्यात. तुमच्या पुस्तकांची हस्तलिखित लिहिलीत. दादू, हे तुमचं प्राण आहे. तोच मी तुझ्या हाती सोपवतोय. तू बीएडच्या परीक्षेत पहिली आलीस, पण त्याहीपेक्षा जास्त महत्वाचं की पुढच्या आयुष्यातल्या परीक्षेत तू झळझळीतपणे पुढे उभे राहिलीस. आजकाल तरुण तरुणींना नाटक सिनेमा सारख्या ग्लॅमरस जगात वावरण्याचा छंद जडलेला असताना तू शिक्षकी पेशासारखा खडतर मार्ग निवडलास, माझ्यासारखाच. या क्षेत्रात काटेकुटे आहेतच, पण अंतर्यामीचा आनंद फार मोठा आहे. म्हणून मी हा माझा अमूल्य ठेवा तुला सुपूर्त करतोय. पण बेटा, या पेननं मला एक शेवटची सही करायची आहे. पेन वाच. मिस देवयानी देशमुख, हे आपलं अपॉइंटमेंट लेटर. हंबीरराव राजे शिर्के विद्या मंदिरात शिक्षिका म्हणून आपली नेमणूक करण्यात आलेली आहे.
थँक्यू. प्रियदर्शन, प्रियदर्शनी, आपल्या वागण्यानं समोरच्यांचा संताप होणार नाही हे आपणच नको का बघायला? रणवीरांच्या तोंडून एखादा भलाबुरा शब्द गेला असेल, ते एवढं मनाला लावून घ्यायचं? नाही सायमा, सवय झाली आहे मला आता त्याची. म्हणजे नेहमीच झालंय ना हे. माझ्यावर रागवायला यानं कुठलंही कारण पुरतं. हे आत्ताच नाही, लहानपणापासूनचा स्वभाव आहे त्यांचा. एव्हाना तुमच्या लक्षात यायला हवं होतं हे. आमच्या वेळी पतिराजांसमोर तोंड वर करून बोलायची हिंमत नव्हती आमची, आणि तुम्ही त्या रस्त्यावरच्या एका स्त्रीसाठी आपल्या पतिराजांची नाराजी ओढून घेतली. मला कळतच नाही सायमा, मी नेमकं यांच्याशी कसं वागायचं म्हणजे यांना बरं वाटेल. माझ्या परीनं खरंच खूप प्रयत्न करते मी, पण कधी साधा संवाद सुद्धा साधत नाही आमच्यात. कधी विचारपूस नाही, कधी मनमोकळ्या गप्पा नाही, काहीच नाही. राज शिर्क्यांच्या सुनेसारखं वागायला शिका. आपल्या घराण्याला एक परंपरा आहे, त्या परंपरेला साजेल असं बोलायला शिका. पण सायमा, बस, आम्ही काय बोलतो हे कळण्या इतपत समजूतदार आहात ना तुम्ही? आम्ही काय किंवा रणवीर काय, जे बोलतोय ना ते तुमच्या चांगल्यासाठीच. राज शिर्क्यांच्या भावी राजमाता म्हणून पाहतायत ते तुमच्याकडे. आमच्या मागे तुम्हालाच हा पदभार सांभाळायचा आहे, या घराची शान बनून राहायचं आहे. आता पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी मला बोलायला लावू नका. पार्टीची तयारी करा. अगं आईला बघू तर दे, मी वाचलंही नाही अजून. अगं मला एकदा बघू दे. इथे बघू दे ते आईला. बघू. वा, शाबास. देव, आज तुझं आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण झालं ना. येस. अगं साक्षी, देवनं आतापर्यंत फक्त एवढं आणि एवढंच स्वप्न बघितलंय, दादूंसारखं मोठं टीचर व्हायचंय. मला आठवतंय ना, लहानपणी ना एखादा पंचा घ्यायची, नाही तर एखादी ओढणी, ती साडीसारखी गुंडाळायची आणि वर मोठा चष्मा, आणि मी सगळ्यांची टीचर म्हणे आणि मला शिकवत राहायची. आई पण तिचं तसं खोटं खोटं शिकवणं सुद्धा ऐकत राहावंसं वाटायचं ना. चुकतेस तू साक्षी, देव तेव्हाही खरं खरंच शिकवायची. या मॅडम मोठ्या झाल्यावर शाळेतल्या मुलांना कशा शिकवणार, त्याचं प्रात्यक्षिक मला रोज बघायला मिळायचं घरात. पण माझं स्वप्न इथेच संपत नाही. दादूंनी किती जिद्दीनं या शाळेचा लौकिक वाढवलाय. मीही तितक्याच ऑनेस्टली दादूंचं आणि शाळेचं नाव खूप 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 मोठं करणार. आई, उद्यापासून माझ्या एका नव्या आयुष्याला सुरुवात होणार आहे. त्यासाठी मला तुझा आशीर्वाद हवाय.
प्लीज. नमस्कार मित्रांनो. प्रेझेंटिंग न्यू फेस ऑफ राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज. आमचे बंधुराज विक्रमादित्य राजेश शिर्के, MD टू राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज. आम्ही आता साईमाना विनंती करतो की आमच्या नव्या व्हेंचरच्या लोगोचं त्यांनी अनावरण करावं. प्लीज. देखा ये बात इंडियन संस्कार सवीना जी. थँक्यू थँक्यू. माझ्या सगळ्या मित्रांनो, जवळच्या मित्रांनो, आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथे आलात त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांचे मी अगदी मनापासून आभार मानतो. आजचा दिवस इंडियन बिझनेस हिस्ट्रीमधला खूप महत्त्वाचा आणि अर्थातच आमच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचा दिवस. कारण आज राजेश शिर्के इंडस्ट्रीज आणि सिम्सन इंटरनॅशनल तुमच्यासाठी घेऊन येत आहे इमेज. इमेज, अ चेन ऑफ रिटेल मॉल. आणि आम्हाला खात्री आहे की इमेज फक्त महाराष्ट्राची नाही तर भारताची सुद्धा जागतिक बाजारपेठेतली इमेज बदलेल. And now I take this as an opportunity to introduce Miss Clara, CEO Simpson International. Clara, please come on the stage. Welcome and congrats. Hello everybody, it's an honor to have Mr. Vikram as a partner. Abari Ahut. Oh. Give her a big hand. Give her a big hand. ए स्वीटहार्ट, एवढ्या रात्री तुला घरी सोडायला आलोय. ऍटलीस्ट थँक्स किंवा गुड नाईट तरी म्हण. काय म्हणालास तू? नाही, मी म्हणालो ऍटलीस्ट थँक्स किंवा गुड नाईट तरी म्हण. त्याआधी काय म्हणालास तू? स्वीट हार्ट. स्वीट हार्ट. तुझ्यासारखे 56 जण मला सोडायला येतात. आजपर्यंत कुणाची हिम्मत नाही झाली मला स्वीट हार्ट म्हणण्याची. नेक्स्ट टाइम से ये नहीं चलेगा. श्रावणी, श्रावणी देशमुख म्हणतात मला. आउट. सॉलिड पटवलायस. एक्सक्यूज मी, इट्स नन ऑफ युअर बिझनेस. ओके. बाय द वे, ही अशी मुलं असतात ना, ही तुझ्यासारख्या मुलीची चांगले बॉयफ्रेंड होऊ शकतात, माझ्यासारख्या नाही.
आय एम सो सॉरी. तुझा बॉयफ्रेंड हातगाडीवाला असेल ना? जस्ट शट अप, ओके? माझ्या स्वप्नातला राजकुमार BMW वाला असेल. हो, मग हा कोण होता? डबेवाला? डबेवाला, हातगाडीवाला, हे असले शब्द तुझ्या तोंडात छान शोभून दिसतात. यु नो व्हॉट, मला भेटण्यासाठी मुलं लाईन लावून उभी असतात. असे बरेच जण आहेत. एक जण लिफ्ट देतो, एक जण शॉपिंगला येतो, एक जण नुसता इकडून तिकडे येतो. यु नो, माय प्रिन्स चार्मिंग विल बी लाखो में एक. 5 स्टारमध्ये लंच, 7 स्टारमध्ये डिनर. वाव, जस्ट ऐश असणारे ऐश. तू दिवसा ढवळ्यासुद्धा झोपेतच असतेस का ग? व्हॉट डू यू मीन? नाही, सारखे स्वप्न बघत असतेस ना म्हणून विचारतेय. जरा सावध राहा, नाहीतर स्वप्न बघायची म्हणून झोपेतच वावरशील आणि मग मंगलाताई लोहार. भारतीय राजकारणातलं एक प्रभावशाली व्यक्तिमत्व. आता मंगलाताई आमचे बंधुराज आदित्य राजे ओळखलं की. बोलणं चालणं समज तेच. 10-15 वर्ष मागलं रणवीरच जणू काय. राजे, साईमा बोलवतात आपल्याला. हॅलो, येतो आम्ही. मग आता काय रणवीर राजे, तुम्ही रिटायर होणार म्हणा की. आता फक्त लोकसेवा. क्या बात करती हैं? ई बकत तो पक्का चांस है सीएम बनने का, रणवीर राजे का. अगर ऐसा हुआ ना तो गृह राज्य मंत्री और अर्थमंत्री फिक्स्ड है. कुर्सी सलामत तो पार्टी 50. कावराने मॉम, मॉम. साऊ, अले माझ्या शोन्य, किती चेहरा काळवंडलाय तुझा. हा, दमली का तू बच्चा? चल फ्रेश होणे. हा, चल. काकू, हे 1 दिवसाची पिकनिक करून आली आहे ती. कुठून चंद्रावरून नाही आलेली. जाईल हो, चंद्रावर सुद्धा जाईल. तुमच्यासारखी जमिनीवर खुरटत नाही राहणार. का? चंद्रावर जमीन नसते वाटतं. तिथून सुद्धा दगड शोधून आणलेत माणसाने. श्रावणी, आलीस तू? हाय श्रावणी, कशी झाली ट्रिप? हे घे पेढा खा. घे घे पेढा खा. तोंड सुकलं होतं ना तुझं. देव BEd ला फर्स्ट आली आहे ना, त्याचा पेढा आहे. खा. जाऊ दे ग, तू नको लक्ष देऊस तिच्याकडे. श्रावणी, तुला माहितीये ना, BEd होणं माझं स्वप्न होतं. आय एम व्हेरी हॅपी. हे घे पेढा खा. कमॉन यार, कसली छोटीशी स्वप्न बघतेस तू. BEd होणं हे काय स्वप्न आहे का? टिपिकल मिडल क्लास. असली स्वप्न पूर्ण होणं इज नथिंग ग्रेट. यु नो व्हॉट, स्वप्न असावीत ना तर माझ्यासारखी. आय वॉन्ट टू बिकम वन ऑफ द टॉप मोस्ट मॉडेल. यु नो, माझी स्वप्न तुझ्यासारखी टिपिकल नाहीयेत. श्रावणी, शेवटी स्वप्न ही स्वप्न असतात. काहींची छोटी स्वप्न असतात, काहींची मोठी स्वप्न असतात. पण स्वप्न प्रत्येक जण पाहतो. पण स्वप्न पुरं करायला एक जिगर लागते, भले मग ते छोटं का स्वप्न असो. लहानपणी लांबवर शाळेत पायी जाणाऱ्या एका मुलाची गोष्ट तुला सांगतो. तो रोज शाळेत पायी जाताना नेहमी स्वप्न बघायचा, मला उडत उडत शाळेत जाता आलं तर काय होईल. त्यानं पहिलं न्यूयॉर्क ते लंडन असं हवाई उड्डाण केलं. त्याचं नाव होतं लिंडबर्ग. आज देवयानीनं आपलं छोटंसं का होईना पण स्वप्न पूर्ण केलं.
तर तिचं अभिनंदन करण्याऐवजी तिला वेंगाडून दाखवण्यात काय हाशील आहे? तू जेव्हा तुझं स्वप्न पूर्ण करशील ना, तेव्हा तुझं अभिनंदन करणारा पहिला मी असेन. सर, आज तुमच्या नावाची MD म्हणून घोषणा झाली. या क्षणी तुम्हाला कसं वाटतंय? कसं वाटतंय? व्हॉट अ क्वेश्चन. आमच्या नावापुढे सोडल्या गेलेल्या विशेषणांपेक्षा आम्ही राजे शिर्के आहोत हे विशेष नाहीये का? परदेशातील शिक्षणानंतर राजकारणात प्रवेश ही देशातील अनेक राजघराण्यांची परंपराच झाली. रणवीर राजेप्रमाणेच तुम्हीही पॉलिटिक्समध्ये इंटरेस्टेड आहात का? गुड क्वेश्चन. ॲक्च्युली बिझनेस आणि पॉलिटिक्स या राजे शिर्के घराण्याच्या दोन बाजू आहेत. पॉलिटिक्सची जबाबदारी आमच्या भैया साहेबांनी त्यांच्या खांद्यावर घेतली आहे, सो बिझनेसकडे बघायला कोणीतरी हवं. सो दॅट्स मी. आता या क्षणी तुमच्या नजरेतून राजे शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचं भविष्य पाहायचं झालं तर ते नक्कीच उज्ज्वल असेल. द सक्सेस ऑफ इमेज विल ओपन द डोअर ऑफ ग्लोबल मार्केट फॉर राजे शिर्केज. तुमच्या चेन ऑफ रिटेल मॉलसाठी या शहरातच जागा निश्चित केली आहे का? ऑफ कॅमेरा ऑफ. कॅमेरा ऑफ. हे सबिना डार्लिंग, तू राजे शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजला प्रमोट करायला आलेस, इमेजला प्रमोट करायला आलेस, सो सगळ्या प्रश्नांची उत्तर आत्ताच यायला पाहिजे, नाही ना? चल एन्जॉय. चल. रणवीर साहब, हम कहते हैं कि ऐसा हो नहीं सकता. भाई मेरी बात मानिए. चलिए यही बात पर एक एक पैक हो जाए. हाँ? थांबा की. असं कसं? हा. Cheers. Yes. काय प्रियाबाई, चिअर्स म्हणलं ना व, टाका की गिलास कटकन. एक्सक्यूज मी. एक संधी सोडत नाही घालून पाडून बोलायची. माझी श्रावू किती आनंदात होती, पण सगळ्या आनंदावर पाणी फिरलं. BEd झाल्याचं केवढं कौतुक. तरी बरं तू BEdच केलेस, नाही तर या वयात सुद्धा डोक्यावर घेऊन नाचले असते तुझे दादू. असं काय बोललेत दादू? आणि बोलले असले तर आपल्या चांगल्यासाठीच बोललेत ना. ए, तुला चांगलं वाटलं असेल, मला नाही वाटलं. तुझ्या आवडीनिवडी तशाच आहेत. साक्षी, खूप बोलतेस हा? हो, पण जे बोलते ना ते खरंच बोलते. साक्षी, आज चल. जा जा, आत घेऊन जा तिला. माझी मुलगी आत्ताच दमून आले, उगाच तिच्या मागे किरकिर नको हिची. किरकिर तुम्ही. साक्षी, नुसती वयाने वाढलीये, बोलावं कशाची अक्कल नाही तिला. जाऊ दे ना काकू, कशाला मनावर घेतेस? हा, तू तर बोलूच नकोस. गोगलगायनी पोटात पाय. तुला सगळं माहितीये, पण करून सवरून आपल्याला माहित नसल्याचं नाटक चांगलं करतेस. नाहीतरी वडिलांचा धाक नसलेल्या मुलींना रान मोकळच असतं. उठ रे माझ्या बच्चा, दमलीस ना? हा, चल
तुला मस्त गरम गरम चहा करून देते, फ्रेश हो. हा चल ये 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 माझ्या सोने ये. नाहीतरी वडिलांचा धाक नसलेल्या मुलींना रान मोकळच असतं. नाहीतरी वडिलांचा धाक नसलेल्या मुलींना रान मोकळच असतं. नाहीतरी वडिलांचा धाक नसलेल्या मुलींना रान मोकळच असतं.